आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी पूर्णपणे मंदिर आणि मठ दाखवणार आहे आणि त्याच्याच पुढे ना आंब्याची, चिक्कूची खूप सारे झाडं आहेत. म्हणजे आंब्याची बाग आहे, चिक्कूची बाग आहे आणि इथलं हे जे वातावरण आहे, जे आजूबाजूचा परिसर आहे ना यार, सही एकदम बघण्यासारखं आहे. मी 9वीला असताना इथे आली होती, तर तुम्ही आलीच नाही. हा ज्ञानेश बघा रडतोय. ज्ञानेश का रडतोय माहिती आहे का? त्याला नदीमध्ये आंघोळ करायची आहे. तर आम्ही त्याला सांगतो, बाळा आपण नाती मंदिरात जाऊया, छान मस्त ह्या आंब्याच्या चिक्कूच्या मस्त बागा फिरून येऊया आणि मग जाताना आपण आंघोळ करूया. तर रडतोय बघा कसा. इकडे बघ, का रडतोय बाळा? आपण जाऊ ना, जाऊ, तुला आंघोळ करायची ना नदीत. नको रडूस, चल. तर हा मठाच्या पाठीमागचा भाग आहे, सही आहे एकदम. आणि इथे महाशिवरात्रीची जत्रा भरते. इथे ज्ञानेश खेळतोय वगैरे, सही. आता काय खरा नाही, आता काय खरा नाही त्याचा, आता काय खरं. ज्ञानेश मावशी का रडत होता माहित आहे का? काय रे, एवढा तर घाबरतोस. जुलीला भेटायचं, मग अशी जुलीला भेटायचं म्हणजे त्याला ते जे कुत्र्याची छोटी छोटी पिल्लं आहेत ना, त्यांच्या जोडीला खेळायचं होतं त्याला. आणि आता तो जवळ आहे तर रडायला लागलाय. हा ना, इथून दर्शन घेऊन आतमध्ये जायचं. मम्मी तो बघ किती जोरात आवाज देतो बघ. तो पिल्लू कधी देत नाही. मम्मी वरचं बघते. हा रे. आधी ह्यांचा घेते का आपण जाऊन येते? आणि यांचा घेत आहे. हे पार आपल्याला आता असं जाईपर्यंत घेते. तर आपण आता ह्या मंदिरामध्ये एंट्री करतो आणि इथं दिलेलं आहे मंदिर दुपारी 12 ते 2 पर्यंत दर्शनासाठी बंद राहील. 12 ते 2 बंद राहील. ओके, इथे बघू शकतात, इथे फळ्या वगैरे आहेत. मे बी इथे ना राहण्यासाठी हे असेल. इथे पेंडा आहे आणि ते गाईसुद्धा आहेत. हे धान्य आहे मे बी, असं वाटतं या गोणींमध्ये. ऋग्वेद, पूर्व आणि हे शिव गोरक्षनाथ मठ, दुर्गादेवी मंदिर, सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थापक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ज्ञानेश त्या आतमध्ये गेलेला आहे. चलो. आणि ह्या छोट्या छोट्या मे बी मला असं वाटतं की इथे बघू शकतात की हे जे बघू शकतात चप्पल काढ. तुम्ही बघू शकता तो तिथे कुत्रा भुकतोय. आपण मंदिरामध्ये एंट्री करू. अरे अच्छा, यजुर्वेद आणि इथे आहे दक्षिण. अच्छा, दिशा आहेत. अच्छा, तिथे अच्छा म्हणजे इथे होम आहे. तर तुम्हाला मी तिथे हे वाचलं, हे यजुर्वेद दक्षिण. आणि इथे काय आहे या साईडला, इथे तुळस आहे. इथे तुळशी वृंदावन खूप मोठं आहे, सही एकदम. इथं ऋग्वेद पूर्व
मोबाईल नाही आहे का? बाबा ओके. आणि हे इथे होम हवन असतं. सर ज्ञानेश चप्पल हे एंट्री नाही आहे, इथे मोबाईल अलाउड नाही आहे. चला. आणि इथे होम हवन होतं. आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे ही गोशाळा आहे आतमध्ये. बघा, आतमध्ये ही गोशाळा आहे सगळं. आणि मला असं जे शेणखत आहे ना, त्या शेणखतापासून त्या शेणात आधी तयार केल्यात. त्याची त्यांना ते होम हवन इथे होम हवन करताना त्या गौऱ्या, त्याला गौऱ्या आपण बोलतात, ते उपयोगाला येतील. आणि तुम्ही ते बघू शकतात की त्यांनी इथे ना अक्षर छोटे छोटे ना कुत्र्याची पिल्लीसुद्धा पाळलेली. खूप चांगलं वाटतं. मग त्यात आंघोळ करून आणले त्यांना इथे पाणी ठेवलं आहे आणि एकाच्यामध्ये त्यांना भात ठेवलं आहे. ए बबलू, ए क्यूटू 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 आहेस ना? हां, चला. बाबा करू नकोस, हाताला पकड. तर आता आम्ही मंदिरात एंट्री केलेली आहे. मोठ्याच्या मोठं मंदिर आहे. तुम्ही याला मंदिर पण बोलू शकतात, मठ पण बोलू शकतात. आणि इथे ना आम्ही आता मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे हा बाहेरचा मठ आहे आणि आतमध्ये बाहेर ना मोबाईल म्हणजे व्हिडिओ वगैरे करायला अलाउड नाही आहे. ओके. पिण्याचं पाणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहिती आहे का, मला ना आतमध्ये जेवढे व्हिडिओ काढायला जमले तेवढे मी व्हिडिओ काढले. खरं म्हणजे आतमध्ये ना व्हिडिओ म्हणजे मोबाईलच अलाउड नाही, फोटो किंवा व्हिडिओ नाही काढू शकत असं आहे. हां ना. आणि हे संस्कृत भवन आहे. इथे म्हणजे इथे राहू शकतात नाही ना, कधी हे झालं वस्ती झाली तर हां वस्ती वगैरे झाली तर इथे थांबवू शकतात. चला आता आपण होडी, पाणी जोरात आला. हां इथे होडी पण आहे. इथे म्हणजे वरती पाणी आलं तर होडीमध्ये बसून पुढे जायचं का? मला पाणी प्यायचंय. हां पुढे बसून पिऊ. चल. हां तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघालेलो आहोत. आणि करायला येते नाही तसं. हां ना. तर तिथं खायला तुम्हाला सांगू का, दुपारचं म्हणजे 12 ते 2पर्यंत बंद आहे. म्हणजे आता खरं म्हणजे मंदिर बंद होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आता नशीब आम्ही पटकन आलो आणि हे झालं म्हणजे दर्शन झालं वगैरे. तर छान आहे. हा रोड आहे, तुम्ही बघू शकतात. आणि इथे आजूबाजूला झाडं आहेत. तर ह्या साईडला पूर्ण आंब्याची बाग दिसते. या साईडला पूर्ण आंब्याची बाग आहे. आणि ही कसली झाड आहे ताई? ही कसली झाड आहे? पण याची आईनाची झाड आहेत ना सगळ्यांना. हां म्हणजे जे फर्निचर करणारी जे साग आणि आईनाची लाकूड बोलतात, आईनाचा लाकूड, सागाचं लाकूड. तर ही आईनाची आणि सागाची झाड आहेत. तर ह्या झाडांचाच वापर करतात म्हणजे फर्निचर करण्यासाठी वगैरे. आणि इथे तुम्ही बघू शकतात. हां आतमध्ये खरं म्हणजे एंट्री नाही ना गाई? नाही, मक्याची झाडं. हां तर मी तुम्हाला इथूनच दाखवते की इथे आतमध्ये
आतमध्ये सरी मक्याची झाडं आहेत. मला एक पोरगा आहे ना हां, मला पटापटा गपची गप जाऊन काढते. मक्याची झाडं आहेत आणि म्हणजे कणसं असतात ना, कणसाची झाडं आहेत आणि त्याच्याच खाली बुडाला झेंडूची झाडं आहेत छोटी छोटी. आणि इथे इथे एका साईडला इथे टोमॅटो पण आहेत. टोमॅटो पण आहेत, काजू पण आहेत ना आई? टमाटोची झाडं आहेत ती. नाही, टोमॅटो आणि काजू पण वाटतात. एवढीशी काजू नसतात ते. नाही, काजू तर मोठे असतात, टोमॅटो आहेत ते सगळे. झेंडूची फुलं आहेत ती. हां, तर तिथे कणसाची झाडं कणसं आहेत, छोटी छोटी झेंडूची झाडं आहेत आणि इथे इथे ह्या साईडला काही टोमॅटोची झाडं लावलीत. ही टोमॅटोची झाडं आहेत. तिथे तिथे पण ना तुम्ही तिथे बघू शकता, तिथे सुद्धा टोमॅटोची झाडं आहेत. ती टोमॅटोची झाडं आहेत ना? ही वांगी इथली आणि हां. ही सगळी टमाटो आहेत. हां, तिकडे त्याने जे लाकडांचं गोल कुंपण बांधले ना, तिथे त्यांचं तिथे टोमॅटोची झाडं आहेत. मक्याची झाडं आहेत हम्म. आणि कारल्याची. आणि इथे तुम्ही बघू शकतात, इथे ही जी छोटी छोटी झाडं आहेत ही वांग्याची झाडं आहेत. असं आहेत. येल्याचं झाड आहे का इथे? हां, हा ना? हे बघ याचे बिया फोडून खातात येल्याच्या. हा ना? याला बकऱ्या खातात ना. हे बघ, हे खाल्लं ना हे हां हां याचे हां, मी खायचो आधी. हे ना आपलं शेंगदाण्यासारखं लागतं ना? पिस्तासारखं लागतं. पिस्तासारखं लागतंय. असं आहे. सही आहेत एकदम इथे. आणि इथे ना असं म्हणजे इथे सगळीकडे झाडच झाडं आहे ना, त्यामुळे ऊन कमी आणि सावली जास्त आहे. ज्ञानेशला खूप ताण लागली, पाणी पितोय तो. आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. आता रस्त्याच्या तुम्हाला दोन्ही साईडला ना आंबे दिसतील. ही सगळी आंब्याची झाडं आहे साईड साईडला. आणि इथे आतमध्ये ना इकडनं पण तो रोड काढला बघ दिसला. हां, दिसतो ना तो काय. रोड काढला दिसतो तो. याच्यातून शॉर्टकट वाटतो ना. रोड आहे तो, गाड्या येतात ना तिथे. तर ना तुम्ही इथे बघू शकतात की इथे पण जे तिकडे ऊसाची झाडं. हां, विचारा ना पण झालेले नाही. कणसं आहेत, कणसाची झाडं आहेत ना. हे रापटेकवाला हम्म. पालापाचोळा. तुम्ही इथे बघू शकतात की इथे हा सगळा पाळा आहेत आणि जमा करून ठेवलेला आहे. तर राप पेटवण्यासाठी हा पाळा कामाला येतो. तिकडे त्या साईडला कोंडा आहे, तो कोंडासुद्धा म्हणजे जाळण्यासाठी राप जाणार आहे. राप म्हणजे आपलं खूप ठिकाणी ना अशी जी जास्त गचाड असते ना, त्याला राप बोलतात. तर तो राप जाळण्यासाठी याचा वापर करतात. तर तुम्ही ते बघू शकतात की थोडे पुढे गेल्या म्हणजे ना इथे हे आतमध्ये ना पूर्ण जी कणसं असतात, तर पूर्ण कणसाची झाडं आहे. तिथे कणसाची इथे त्यांनी लागवड केलेली आहे. आणि ही तुम्हाला सगळी झाडं दिसतात, तर ही सगळी आंब्याची झाडं आहेत. काही आंब्याची झाडं आहेत, काही म्हणजे अशी वेगवेगळी झाडं तिथे. तर तुम्ही तिकडे तो भाग बघितला असेल, तिथे सागाची आणि ऐनाची झाडं होती. इकडे ह्या साईडला पूर्ण आंब्याची झाडं दिसतात. काही पिंपळाची झाडं आहेत, काही फणसाची झाडेसुद्धा तिथे. फणस पण आहे. सही आहेत म्हणजे दोन्ही साईडला झाडं आहेत. आणि मधून रस्ता आहे. आणि कसं माहीत तुम्ही बघू शकतात की हा इथे खाली रोड आहे आणि जर वरतून जर बघितलं ना, तर पूर्ण अशी रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडे लावलेली आहेत. तर ते काय माहिती आहे का, रस्त्यामधून चालताना अजिबात ऊन लागत नाही आहे. सगळीकडे पूर्ण सावली आणि पूर्ण हवा येते. तर ह्या साईडला मला पूर्ण आंब्याची झाडं वाटत आहेत. ही पूर्ण जी लाईन आहे ना, ही पूर्ण अशी लाईन, ही पूर्ण आंब्याच्या झाडांचीच लाईन आहे. पण आंबे का नाही दिसत? हे पण आंबे छोटे छोटे आले. हां, हे बघा वरती आहेत आंबे, छोटे छोटे आंबे आलेत वरती. तू कुठे त्या घरी जाऊन आली का? हो तिथे घरी. हां, आंबा आहे ना. हे बघ ज्ञानेश, आंबा. गोडे आहे. आंबट नाही मिळालं. ज्ञानेश आंबट नाही मिळालं, गोड आहे. गोड आहे ज्ञानेश. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे ही सगळी आंब्याची झाडं आहेत. ते तिकडे आम्ही थोडं पुढे चालत आलो आता. पण तो म्हणला ज्ञानेश, हवा आली की हे असे आंबे खाली पडतात आणि छोटेच आंबे आहेत. हे
ज्ञानेशला खायचा आहे आंबा. काम चालू आहे. तर हे बघा, खरं आम्ही नदी पार करून आलो होतो, पण हा जो मंदिर आहे तर मंदिराला मेन एंट्रन्स आहे तो इथून आहे. तुम्ही इथे बघू शकतात. शिव गोरक्षनाथ मठ तीर्थक्षेत्र परिसर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ता विक्रमगड जिल्हा पालघर. आदेश इथे सुस्वागतम, इथे पण सुस्वागतम असं दिलं आहे त्यांनी. तर हा मेन एंट्रन्स आहे. तर आता हा होता तो मठ होता. आता आम्ही मठातून मठ आणि मंदिर होतं, तर आम्ही बाहेर आलेलो आहोत इथून. आता इथून तुम्हाला ना खूप म्हणजे ना चिक्कूच्या आंब्याच्या बागा बघायला भेटणार आहे. आणि ह्या मठामध्ये तुम्ही जी काही झाडं बघितली ना, तर तिथे जे बाबा महाराज आहेत ना, त्यांनी तिथे फक्त आंब्याचीच झाडं लावलेली आहेत आणि कंच आणि काही झेंडूची झाडं लावली, तेवढंच आहे. हा ना. आता पुढे आपण पुढे बागा आहे, त्या बागांमध्ये चाललो आपण. तर तुम्ही ना इथे बघू शकतात, ही सगळी जी हिरवी झाडं आहेत ना, ही वालाची झाडं आहेत. आपण बोलतो ना दुकानामध्ये जे पावटे बोलतो ना, पावटे किंवा वालाचं बिल्ड, तर ही सगळी वालाची झाड. अजून हिरवाच आहे तो, अजून सुकला नाही आहे. नाही सुकला अजून. नाही ना. आताशी फुलतोय तो. हा ना. तो फुलतो त्या तिकडं पण त्याच्या. हां, म्हणजे मे बी त्याने उशिरा लावला असेल ना. उशिरा पेरला, ओलावा आहे ना त्याला. हां, म्हणून. ती बघ करवंद बघायचे आहेत. मस्त करवंद, पूर्ण करवंद. तर मी तुम्हाला सांगत होते ना की करवंद, तर इथे करवंद आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा करवंद आंबट पण मस्त दिसली? लागतं. हे बघा करवंद, तोडते करवंद. थोडी आहे ना पिकाला तरी ही करवंद. हे बघा, वाव. पिकली का काळी पडतात. वाव. पूर्ण बघ. हां, पूर्ण इकडे आलेत. तेव्हा शेवटपर्यंत. इकडे पण आहे बघा, इथे पण आहेत करवंद. इकडे आहेत पूर्ण छोटी करवंद आहेत. खायला खाऊन बघ किती सुंदर लागतं. याची ना चटणी पण करतात ह्या हां. करवंदाची. आणि हे पिकले ना की पूर्ण काळे करवंद लागतात. गोड पण लागतात. सही येतात यार. याला काय मस्त. बोलतात? तुम्ही बघितलं असते करवंद छान पिकाला आलेत. थोडी खाली मस्त आंबट आहेत. मी खाल्ली थोडीशी, मस्त आंबट गाव. बोल बघ. हे बघा इथे ना पाणी आहे. याला कसलं पाणी बोलतात? होलाचं पाणी काय? हा ना. हा ना. हे बघा तिथून सगळं पाचोळा गोळा करून आणतात. हे बघा याला काय बोलतात ताई? होल बोलतात काय? होलने ओल. अच्छा, ओल बोलतात. ओला बोलताय बघा. इथे म्हणजे जे नदी, हा नदीच्या पात्राचं पाणी इथे आलेलं आहे. म्हणजे इथे पाणी इथेच राहते. इथून कुठे म्हणजे इथेच राहतं. इथून कुठे पाणी हलत नाही. हे बघा इथे. आणि इथे होड्या पण आहेत. आणि तुम्ही वरती बघू शकता असा ग्रीन पट्टा बांधलेला आहे. खरं म्हणजे ना जेव्हा पावसाळ्यामध्ये ना हे पूर्ण इथपर्यंत भरतं. आणि ना मग शेवटी त्यांना चालायला काही नसतं म्हणून ते वरतून चालतात. आणि तुम्ही तिकडे सुद्धा बघू शकता का तिथे ना अशा छोट्या होड्या पण आहेत तिकडे त्या साईडला. तर मे बी नाही ना. हां, तर तिकडे आतमध्ये गेलं की आतमध्ये चिक्कूची बाग आहे. आणि पाणी असं वर येतो ना, हां, हे बघा. हां, जेव्हा पावसाळ्यात पाणी खूप जास्त येतं ना, तेव्हा ते वरती हा जो ग्रीन पट्टा आहे ना, या ग्रीन पट्ट्यावरून चालतात आणि या होडीचा वापर करतात. आणि तिथे पण ना साईडला छोट्या होड्या आहेत, त्या होड्यांचा वापर करतात. आणि तिकडे तुम्ही पुढे बघू शकता ती सगळी चिक्कूच्या बागा आहेत. मे बी इथे आतमध्ये एंट्री नाही, मे बी जाऊन नाही देत असं ऐकलं मी. म्हणजे आता आईने विचारलं मगाशी की आतमध्ये एंट्री आहे, तर ते बघत की नाही, एंट्री बंद आहे म्हणून. तरी बघू आपण जाऊन. गेट बंद आहे, देत नाही जाऊन दे. बैलगाडीचं चाक बघ. इथे तुम्ही बघू शकतात, त्यांनी इथं दिलेलं आहे वेलकम टू माला फॉरेस्ट. सही एकदम इथे. आणि इकडे पण ना, आणि म्हणजे इथे हा जो पाणी आहे त्यांनी तेवढ्या भागामध्ये पाणी घेतलेलं आहे बघा. इथे हे पाईप आहे, हे सगळं ना नदीतून पाण्याचे पाईप तरी घेतलं आहे ना, या पाईपातून पाणी आतमध्ये.
हे बघा. हे पण त्याला हे हा. होतं, हे तर करून इथे करायला. पण सेम त्यांनी तसंच पुन्हा केलंय. दोरीवर चालायला हा. पाणीवर झालं का ते इथे पण दोरीतून सेम तसंच पुढे केलंय. जायचं. त्यांनी इथे पायऱ्या वगैरे बांधल्यात. इथे पण अशी नेट सारखी अशी हे बांधले ते चढायला तिथून चढायला, पाणी म्हणजे किती कारण आलंय ते. हां पाणी किती झाले ते वगैरे बघायला. इथे वरती मोठा पाईप आहे. ते नळा हे फक्त हा ना? आतमधून मस्त केलं बा आतमध्ये आहे का ते? सगळं मस्त. जाऊन देतील का आतमध्ये पण? ते चढायला तर हे करायला. हे बघा, ही सगळी आंब्याची झाड आहेत. ही सगळी आंब्याची झाड आहेत. तिथे तुम्हाला मी दाखवते, तिथे वरती एका साईडला आंबा आलेला आहे. ही आंबे आहेत ना, वरती सगळे आंबे आहेत. तर वरती सगळे, खाली कुठले आंबे दिसत नाही, सगळे वरती वरती आंबे आहेत. हे बघा, इथे पण आंबे आहेत. हे बघा, इथे आंबे आहेत. इथे आंबे आहेत. तर ना हे सगळे, हे सगळे आंब्याची झाड आहेत. हे बघा, इथून चढतात वरती आणि इथून बघतात खाली किती पाणी किती जास्त आहे. आणि ही नाही, इथून आता इकडनं रस्ता नसला ना ही तर मग इथून ह्याला अशी पाळणा नेट आहे. टाकतात, त्या बाजूला हा. उतरतात. हे त्याचं सगळं लाईटचं छान बांधलं त्यांनी इथे वरच्यावर. माई इकडे लक्ष देतेस का तू? हो, हे बघ ज्ञानेश्वर कुठे वरती चढला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, हा सगळा हा काही म्हणजे पालापाचोला आहे. तर ते त्याच्या मावशी चालत आहे मोठा टोपला घेऊन त्या टोपल्यामध्ये हा सगळा पालापाचोला गोळा करतात आणि ते एका ठिकाणी असायला तर एका ठिकाणी स्टोअर करून ठेवतात. शेतावर राबणी स्टोर नाही, राबणी पसरवायचा आणि पेटून द्यायचा. नाही पण आधी हे सगळं साठवून ठेवतात ना. साठवून सगळं जमा करायचं. हां, साठवून ठेवतात आणि नंतर मग जेव्हा शेत वगैरे पेटवायचे असतील ना, त्या राब पेटवायचं असेल ना, बघा कसं खाल्लं बघितलं मी. आणि मग ते सगळं पालापाचोळा टाकून दुसऱ्याला ते टाकून. देतात. हे तर चांगला हे खाऊन टाकला गेला. हां, काय रे आंबा नाही कसं खातो, खाल्लायस? तुरट लागत असेल ना साल, मस्त गोड आहे ना. हा, मस्त आंबा. आणि या ठिकाणी मस्त बांधलं आहे. असं या टोपल्यामध्ये पाला घेऊन जातात आणि पाला स्टोअर करतात एका ठिकाणी. पाण्यासाठी सगळं केलंय. आई कसा आहे आंबा आई? गोड आहे बोलतात. गोड आहे, मस्त मला आहे. तर आंबट लागतो. मस्त आहे. इथे छोटे छोटे आंबे बघण्यासारखं आहे. सही आहे. जेवढे आंबे भेटतील तेवढे आंबे आपण स्टोअर करू. एवढे तर काय होतं, जास्त वेळ 5-6 भेटतील. सगळी आंब्याची झाडं, सगळीच्या सगळी ही आंब्याची बाग आहे. हे बघ, तुला चढायचं होतं ते समोर बघ, ते बघ तिथे.
तुम्ही मगाशी बघितलंच असेल. तर आहे ना थंडीच्या महिन्यामध्ये इथे म्हणजे ज्यांनी पोलीस आणि आर्मीमध्ये ज्यांनी म्हणजे ट्रेनिंगसाठी ज्यांनी भाग घेतलेला आहे किंवा ज्यांना आर्मीमध्ये किंवा पोलीस बनायचं आहे किंवा आर्मी ट्रेनिंगला जायचं आहे ना, तर ते ह्या साईडला येतात. तुम्ही मगाशी बघितलंच असेल. तर हे सगळं आर्मी आणि पोलिसांसाठी आहे. ते इथे खास प्रॅक्टिससाठी येतात. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर ही सगळी आंब्यांची बाग आहे. आणि तुम्हाला सांगेल की मी जेव्हा 9वीला होती ना, तेव्हा इथे मी आली होती. अगदी इथे ना असे मोठेच्या मोठे हापूस आंबे होते. लिटरली आम्ही असे आंबे हातामध्ये घेतलेले होते. पण आता असं इथे आईने आता विचारलं ना मगाशी, तर असं ऐकायला आलं की आता हे आंबे बाजत नाही. म्हणजे आंबा येतो पण खूप कमी येतो, जास्त येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात की हा मोठा गेट आहे. त्याच्या आतमध्ये चिक्कूची बाग आहे. ही आंब्याची बाग होती. हे बघा, ही आंब्याची बाग होती. तर त्याच्या समोरच ही चिक्कूची बाग आहे. तर आता हे बंद आहे. आतमध्ये जायला अजिबात एंट्री नाही, त्यामुळे आपण चिक्कूच्या बागेत नाही जाऊ शकत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही रिटर्न चाललो आहे ज्ञानेशला नदीवरती आंघोळ करायचे. तर आता आपण डायरेक्ट नदीवरती जाऊया. ज्ञान थोडा वेळ आंघोळ कर, मग घरी जायचं. बघू शकता. हे घर ना कुडांचं घर आहे. तर ह्या घराकडे बघून मला माझ्या मामाचं गाव आठवलं. आता मामाचं घर व्यवस्थित बांधलेलं आहे. पण जेव्हाही आम्ही ना म्हणजे जेव्हा माझे आजी आजोबा असायचे ना, तेव्हा ना असं कुडांचं घर होतं. अशा काट्या असतात आणि त्या काट्यांना आहे ना अशी माती लिपतात आणि मग त्यापासून ना अशा म्हणजे आधी या काट्या एकमेकांना म्हणजे धाग्याने बांधून घेतात वगैरे आणि असं चौकोन तयार करतात. मग त्याला माती लिपतात. याच्यात पण मातीच आहे. तर हे कुडांचं घर आहे. तर ह्या घराला बघून मला माझ्या आजी आजोबांची आठवण येते. म्हणजे आई वडील.
तर माझ्या आजी आजोबांचं घर खूप मोठं होतं पण कोडांचं होतं, पण एकदम सही होतं, एकदम छान होतं आणि त्या घरामध्ये राहायची मजाच वेगळी असते. तर गाईस आता आम्ही घरी आलेलो आहोत. खूप ऊन, बाहेर खूप कडक ऊन आहे. आम्ही 10:30 वाजता निघालो होतो. तर आता जवळजवळ 3 वाजलेले आहेत. आम्ही चालत गेलो होतो, चालत आलो होतो. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथले घरं, इथली नदी खूप सही आहे, छान. इथलं मठ मंदिर वगैरे सही आहे, छान आहे, सगळं फिरण्यासारखं आहे. तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. ज्ञानेश बाय. तू ये. आता दुपारची वेळ झाला आहे, तर आज काही जेवण केलं नाही आहे. तर आता जाऊ आतमध्ये, घरी जाते, घरामध्ये जाते, फ्रेश वगैरे होते आणि आज आम्ही कुरमुराची भेळ खाणार. कुरमुरा आहे, लसूण चिवडा आणि कांदा टोमॅटो कापणार आणि त्याची भेळ करून खाणार. बाकी मग संध्याकाळी प्रॉपर जेवण असेल.